तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ। सगळ्यांना शुभ सकाळ। सकाळचा आता 10 वाजून गेल्यात, 10:15 10:30 वाजत असतील आणि आता थोड्याच वेळात 10 ते 15 मिनिटांनी बाईक घेऊन आपली ग्लॅमर बाईक घेऊन निघणार आहे आमच्या वाशी हवेली गावातना। आमचं गाव वाशी हवेली, तालुका आता जिल्हा रायगड या गावातना निघणार आहे दापोलीला जावं। सो आमचं कोकणाचं गाव वाशी हवेली ते दापोली याचा प्रवास होणार आहे, तो मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत देखा। शक्यतो जेवढी माहिती रोडची रस्त्यांची जा काय भेटेल तेवढी मी शेअर करायचा प्रयत्न करणार आहे। बाकी आमचा वाशी हवेली बंदर आता पाणी वटलं आहे आणि बोटी वगैरे धंद्याला गेलेले ते आयल्यात लवकर सकाळच्या आयल्या। तर आता आम्ही थोड्याच वेळात निघू। सोबत जीवन आहे, मी आहे आणि एक श्रीवर्धन जीवना कोलीवाड्यातनं एक पोरगो येणार आहे, त्याची पण भेट होईल पुढं। सो प्रवास दाखवीन तुम्हाला आजच्या व्हिडिओत। तर निघाल्या फायनली, तिथे तयारी मस्तपैकी बॅग वगैरे घेऊन। सोबत जीवन आहे आणि कौशल मसल्यापर्यंत आहे ना, आधी मसला मार्गी जाणार आहोत आणि ही सगळी माणसं एसट्याला आहेत। आता 11ची तल्यातनं एसटी येईल, मसला एसटी घे कौशल चला। आणि आता मस्त आहे की निघता आम्ही आज ते जावा दापोलीला सावकाश एकदम। चला तर मंडळी, प्रवासाला सुरुवात झालेली आहे। आमच्या गावातनं गाडी निघाली, मस्त दिसणारं दृश्य आमच्या गावची खाडी, जातं जी कोली लोक म्हावरा पकडाव जातात आणि विहीर जातं गावांच्या महिला कपडे धुवायला येतात आणि यो आमच्या गावात जवळपासनं जाणारो रस्तो, सुंदर सुंदर निसर्ग। आता कालकाय जो डोंगर आहे, कालकाय माते की जय ऐसा बोलूया आणि प्रवासाला सुरुवात करूया। तर 14 किलोमीटर अंतरावर आता मस्यात पोचू आम्ही। जो मस्याचा मस्त ब्रिज जो पाबरा फाटा आहे, त्या पाबरा फाटा इकडची पण आपण दापोलीला जाऊ शकता आंबेत मार्गे, आणि इकडचे पण जाऊ शकता बागमानला जंगल जेटीतनं। तर आम्ही जेटीमधून जाणार आहोत या साईडचे। तर मजल्यात तोपल्यावर कारण पार्सल पोचवायच्यात, पार्सल आणल्यात आपल्या सुक्या मावरचो त्यो आता देत आहो मी आहेत ना। पार्सल मी पाठवतो, सुका मावरा कोणाला पाहिजे असेल ना तर मी पार्सलद्वारे पाठवतो। तर तुम्हाला माहिती असेल, कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा। आता पार्सल पोचवायच्यात आणि मग पुढचा प्रवास आपलं चालू होईल इकुर्शी श्रीवर्धन रोडवरून जायचं आहे। तर पार्सल पोचवल्यात आणि आता निघताव पडत पुढचं प्रवास। याने फ्लिपकार्टवरची मागवलेला टी शर्ट त्या लगेच चेंज केला ते का फ्लिपकार्ट कितीला घेतलास? 250 रुपये टी शर्ट घेतलंय, त्याचा लेबल पण नाही काढलंय या ते का नवीनच आहे। चला आता पुढचा प्रवास आम्ही सुरू करता। आणि आता कौशल घरा जाल कारण तो आमच्यासोबत वाजवायला नाही आहे, आम्ही दोघं आता बाईकनी जाणार। तर या आमच्या गावाच्या जवळ असलेला बाजार म्हणजे मसा शहर, आपण मस्यातनं आता निघताव। या समोर बस स्थानक दिसतंय, बरेच एसटी लागल्यात, कॉलेज सुटलंय, कॉलेजवाल्यांची फुल गर्दी दिसतंय आणि पुढं पण एक एसटी लागलंय, त्या एसट्याला पण बऱ्याच माणसांची गर्दी दिसतंय। या टायमिंग असतं प्रवासाचा 11 ते 12 काहीतरी वाजलेलं आणि आम्ही मस्यातनं निघाल्या आहेत ना। यो रस्तो श्रीवर्धन मार्गी जाणारा आहे,
वसल्यातनं बाहेर पडल्यावर न्यू इंग्लिश स्कूल जवळशी या दृश्य तुम्हाला दिसेल. इकडे न्यू इंग्लिश स्कूल आहे आणि समोर जो रस्तो चाललाय यो कॉन्क्रीटचा हायवे आहे. मसल्याच्या थोडंसं पुढं आल्यावर आपल्याला बोर्ड दिसेल दिव्यागर दिघी पोर्ट ते या साईडला आता इथनं एक फाटो गेलाय. त्यानंतर श्रीवर्धन आणि हरेश्वर इकडे आहे. ते इकडची आपल्याला जावंच आहे. जसवली फाट्यावरची लेफ्ट घ्यायचं आहे. जसवली फाट्यापर्यंत जाऊया आपण आधी बाईकवरची. आणि पुढचा प्रवास आमच्या दोघांचंच आहे, जीवन आणि मी. कौशल गेलो घरी. आहेत ना निघालो ना की बहुतेक 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंतच फक्त हे कॉन्क्रीटचा रस्ता आहे. त्यानंतर डांबरी रस्ता चालू होता आणि पूर्ण जंगल आहे. आजूबाजूला फक्त आणि फक्त झाडा दिसतील. या रस्त्याला भरपूर मोठे मोठे डागे आणि अशी वळणं पण आहेत जी प्रवास करताना मस्त वाटतात, पण सांभाळून गाडी चालवावं लागतं. तर बहुतेक 15 ते 20 किलोमीटर प्रवास करून आम्ही आता जसवली फाट्यावर पोचलो आहेत ना. श्रीवर्धन या साईडला आहे, हरिहरेश्वर या साईडला आहे. दोन्ही पण पर्यटन स्थळ आहेत. श्रीवर्धनला बीच चौपाटी फिरवला आहे आणि हरिहरेश्वरला काही ऐतिहासिक स्थळ मंदिरं आहेत. तर इथं आम्हाला आता धीरेश भेटणार आहे आणि आहेत ना आमचं 3 सीट प्रवास सुरू होईल. अरे यायला काय सोडाव तर बरं आहेस ना. बॅक कर चले चल रे. तर जसवली फाट्यावरची लेफ्ट मारलंय आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आहेत ना आता डायरेक्ट बागमांडला जेटीपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. बहुतेक अर्धा ते पाऊण तास लागतं पोचावला बागमांडला जेटीवर. आणि असं मस्त सुंदर सुंदर कोकणांचं गाव दिसतातच. आता हरिहरेश्वर चौपाटी 9 किलोमीटर आहेत ना. इथनं जर सरळ गेलो ना आणि त्याच्यानंतर MTDC रिसॉर्ट तर आपण लोकेशन दिलेलं आहे. 10 किलोमीटर अंतरावर जो रस्ता दाखवतो पण इकडची सरळ आहे हरिहरेश्वर. आणि आता आम्ही इकडे चाललो बोटला, कारण बागमांडला आम्हाला जायचं आहे. तिकडची जंगल जेटी असतं, त्या जंगल जेटीतनं आम्हाला पुढे प्रवास करायचा. हरिहरेश्वरकडे ती गाडी घेतली. तर हा आहे कोलमांडला गाव. कोलमांडला आणि थोड्याच वेळात आता आपण पोचू बागमांडला. आम्ही पोचल्या बागमांडला.
तर जेटी मध्ये जाऊच्या आधी तिकीट काढायचं असतं. तिकीट 6904 एक बाईक आहे. हां MH 066904. ड्रायव्हरचं नाव ड्रायव्हर सोडून 2 आहे. 105 रुपये तिकीट झाले आमचं तिघांचं आणि एक बाईक. तर हा आहे नकाशा. नकाशा सगळा दिसतंय ना मुंबई मध्ये. सगळे इथं मुंबई आहे आणि हरिहरेश्वर इथं आहे बघा. हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिव्यागर. आणि आम्हाला जायचं आहे इथं. आम्ही आता कथपर्यंत जाणार आहोत. ही 1:30 वाजता निघणारी जेटी आम्हाला भेटलाय. आता मस्तपैकी वडापाव खावाला कोल्ड्रिंक वगैरे ठेवलेली आहे. द्या एक 15 रुपयाला एक वडापाव. ए वडापाव कशी काय? 3 खायला. चहा पण आहे काय? चहा पण आहे. ओके वडापाव काकांचे वडापाव 3 वडापाव. बघ माझं कुठलं माहिती आहे. जेटीमध्ये बैसल्यावर एक वेगळाच आनंद असतं. सगळ्या इकडे एकदम ओपन दृश्य. भरपूर मोठी नदी आहे ही सावित्री नदी. आणि या देखता ना आता ती बागमानला जेटी आहेत ना. 15 मिनिटात आपण वेशवीच्या जेटीवर पोचता. या वडापाव खावायला तुम्ही पण. आणि ही आहे जिथं आम्ही उतरणार आहोत म्हणजे वेशवी जेटी. तर आता वेशवी उतरले आम्ही. ना पुढचा प्रवास चालू होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यांचा प्रवास सुरू. रायगड जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात आपण पोहोचतो. आमच्या इकडच्या रस्त्यांमध्ये आणि इकडच्या रस्त्यांमध्ये काही जास्त फरक नाही दिसत आहे. आवाल रस्ताच आहे आणि दोन्ही बाजूनी फक्त झाडा आणि झाडासात. त्यांच्या मनशीतनं प्रवास करायची एक वेगळीच म्हणजे असतं. रस्तो एकदम रिकामो इकडं काही जास्त गाड्या दिसणार नाही. थोडंसं पुढं आल्यावर मारलेलं आहे आम्ही राईट. आणि आहेत ना पुढं जो खराब रस्तो चालू होता तो बाप रे. यो आंबवली फाट्यावर जो छोटस ब्रिज आहे आणि नदी आहे मस्तपैकी. जावय आंबवली फाटा. थोपल्या होतं थोडस निवांत. सगळा डोंगर दर्या पूर्ण जंगल आहे आसपास. इथे काय सध्या परिस्थिती आमची पाय कमरेच्या खालचा भाग पूर्ण सून पडले. मामा चालले बकऱ्या फिरवाय. इथं कोणतं गाव आहे जवळ आता? गाव सध्या थोडा वेळ आराम करणार आहोत आणि मग जाऊ. किती वाजले आता? 3 वाजला. मला हातपर्यंत येवला. अजून आम्ही केळशीत पण नाही पोचले. आता इथनं 4-5 किलोमीटरावर केळशी असेल. तिकडं पाठी दाखवलेली 9 किलोमीटर. अंदाजे यातनं 4-5 किलोमीटरावर असेल. इकडे मस्त खाडी नदी आहे. इकडे समोरची दिसते ही लाईन. इथे झोप यायला लागली.
आले आपण आता पोहोचलो केलसीला फायनली. अरे लग्न आहे इथे, हो येऊ काय भात जेवायला? काय कोण बोलत नाही त्याला. ब्रिजवरशी एकदा आपण पुढे आलो ना का आपला प्रवास समुद्र किनाऱ्यावरशी सुरू होता. दापोली अजून 21 किलोमीटर जाऊ जा. तिकडे पण फेरी बोट कसं तरी दाखवतंय. इथं असेल आपल्या दाबोलीच्या खाडीत असेल. राईट तो लेफ्ट साईड बोलते. हरणे गावाच्या वरती आम्ही थोपल्या आहेत ना. एक बेस्ट ब्युटिफुल नजारो तुम्हाला दाखवणार आहे. जोरात हवा लागतंय. जाम लांबचा प्रवास आणि या हरणे कोलीवाडा. सुवर्णदुर्ग किल्ला. तर फायनली दापोलीमध्ये पोहोचलो. दापोलीमध्ये आलो. जाम दमलो. सुरेंद्र चव्हाण चौक जवळ पोहोचल्यावर दापोलीत फायनली आता पोहोचणार आहोत आम्ही थोड्याच वेळात. संध्याकाळ जाईल आम्हाला पूर्ण. किती वाजलात रे? 4:30 वाजला मला आता पोहोचच पर्यंत. माझं वॉच हरवलो. जाम मिस करते मी. दापोली पुढे आहे ना. म्हणजे आमचा प्रवास फक्त इथपर्यंतच आहे. हा कोणता गाव मग? गिमवणे बौद्धवाडी. काका घ्यायला आलेत. आता भेट करून देतो आम्ही कशासाठी आलो त्यात. अच्छा तुमच्या बँजो पार्टीमध्ये आम्ही वाजवायला आलो. तर पोचल्यावर डायरेक्ट घरी त्यांच्या ज्यांनी इन्व्हाइट केले. फ्रेश होता एक जण. आणि ते का बँजोचा सामान आम्ही खास हल्दीचा कार्यक्रम वाजवासाठी आल्या. घर पण ते का किती मस्त आहे. सो आता फ्रेश होत आहो आणि जेवण घेणार आहो. जेवायला मस्त पैकी चिकन बिर्याणी आहे इथे का. पोटभर खारे. या जेवायला संध्याकाळचं 5 वाजता. आता मांजरा कसलीच भारी भारी आहेत. ब्लॅक कलरचा मग अशी दिसला एक. जेवल्यावर 1 तासाने लगेच चाय. ही पोरं नाही पण नाही बोलत लगेच पिवायला घेतली. दापोलीमध्ये यो मंडप आहे. हल्दीचा कार्यक्रम आहे. आम्ही वाजवायला